सद्गुरु पै माऊली मातोश्री माईयांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन. आपण सर्व सत्साधक, आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. इथे सत्याचा म्हणजे सतचा शोध आपण घेतो आहोत, सतचा अनुभव घेतो आहोत. आपण शोध म्हणजेच अनुभवायचा. त्यासाठी आपण स्वरूपानुसंधान ग्रंथ मुद्दामून घेतलेला आहे. प्रत्येकाने तो ग्रंथ घ्यावा. त्याचं आपण थोडंसं वाचन करा. टेक्स्ट बुक म्हणतो ना आपण, थोडंसं टेक्स्ट बुक सांगतो आपण ह्या गोष्टीसाठी. टेक्स्ट बुक हे सगळं कळण्यासाठी जे टेक्स्ट बुक म्हणून आपण हे पुस्तकाचा वापर करायचा आहे. म्हणजे आता इथे जे जे आपण वाचू, जे जे आपण लक्षात घेऊ, आणि ह्या वाचताना तुम्हाला काही प्रश्न आले तर मुद्दाम विचारायचे, गपचूप बसायचं नाही, किंवा लिहून तरी द्यायचे त्यावेळी विचारता नाही आले तर. आणि घरी गेल्यानंतर सुद्धा पुन्हा पुन्हा हे पुस्तक वाचलं पाहिजे. नुसतं हे कादंबरी नाहीये की पटकन वाचलं, त्याला बरं वाटलं, छान झालं, छान छान आहे. प्रॅक्टिकली आपल्याला त्यातला बोध सतत आपल्या अंतःकरणात असला पाहिजे आणि त्याच्यातून आपलं आचरण झालं पाहिजे. पुन्हा लक्षात घ्या, सगळं जोर आपल्याला द्यायचा तो आपला आचरण, आपले विचार, आपलं बोलणं आणि आपलं आचरण, हे तिन्ही गोष्टी जेव्हा आपल्याकडनं सच्च्या अपेक्षित होईल तेव्हा खऱ्या अर्थाने अनुसंधानाला सुरुवात झाली म्हणून समजा. कल्पनेने अनुसंधान करू शकतो आपण. हा मला अनुसंधान आहे, मला अनुसंधान, कल्पना करू शकतो आपण, असं नाही. बरं वाटतं मग कल्पना केली की, बरं वाटतं ना. की एखाद्या लहान मुलाला सांग तू राजा आहेस, की त्याला तो खुश होतो की नाही, राजा आहे मी, राजा असं म्हणतो ना. कल्पना आहे, तो का राजा होत नाही, तो राजा आहे राजा म्हटल्यानंतर. तसं अनुसंधान हे ज्ञानातून शब्दाने आपण म्हणतो पाहणार आहे, पाहणार आहे, जाणणारी शक्ती आहे. पण तो जास्त वेळ टिकत का नाही आपल्याकडे? कारण त्याचा अनुभव जसा घेता येतो तो आपण घेऊ शकत नाही, हे त्याचं खरं अर्थ आहे. म्हणून शब्दाने कळलं, थोडंसं आणखीन अधिक समजलं, थोडंसं त्याच्यावर थोडा वेळ आपण कृती केली, तेही सगळं अपुरं आहे. पुरं कधी होईल? सहज स्मरणातून प्रत्येक विचार, प्रत्येक उच्चार, प्रत्येक आचार, प्रत्येक परिस्थितीत आपण कसं वागतो आहोत हे जेव्हा आपल्याला कळेल की हे आपल्याकडे तसं आचरण होईल, शुभच, अशुभ होणारच नाही. हे जे आपल्याकडनं होईल तेव्हा आपल्याला खऱ्या अर्थाने या सतचं अनुसंधान आहे हे आपल्याला लक्षात येईल. हे सतचा अनुसंधान पाहिजे आपल्याला. म्हणून आज हा ग्रंथ वाचायचा कसा, म्हणजे आता वाचायचा कसा मुद्दाम का सांगतो की एक एक आपण कसं होतं, आपल्याला मराठीत वाचता येतं, भरभर वाचत पुढे पुढे जातो ना, आपलं हा वाचलं छान आहे असं म्हणतो ना, आवडतं सुद्धा. म्हणजे असं काही प्रामाणिक नाही सांगतो आपण. ह्या प्रत्येक वाक्याचा आपल्याला 2-2, 3-3 वेळा वाचून व्यवस्थित अर्थ समजून तो आचरणात आणण्याच्या दिने पाहून पुढे जायचं. की काय गोष्टी करायच्या आहेत, पुन्हा पुन्हा ते वाचायचंय, त्याचा चांगला बोध समजून घ्यायचा आहे, तो बोध आपल्या अंतःकरणात धरायचा आहे आणि मग पुढे जायचं. 3 गोष्टी. नुसतं वाचल्याने पुढे गेलं तर विसरायला होईल. म्हणून ह्या ग्रंथाचं वाचन आज आपण करणार आहोत. अर्थात त्याच्यातून साधना पण होणार. असं नाही की नुसतं वाचन आहे. किती पुस्तक, अख्खं संपूर्ण काही पुस्तक होईल असं नव्हे, अगदी थोडं होईल. पण जे होईल ते इतकं पक्क झालं पाहिजे की घरी गेल्यानंतरही तुम्ही नुसतं ते पुस्तक उघडलं तरी तुम्हाला ते अर्थ कळायला लागतील. कळलं? म्हणून वाचायचं कसं हेही आपल्याला आज शिकायचंय. आपण वाचतो नाही, पण आपण कसं वाचायचं आणि ते आपल्या आचरणात कसं आलं पाहिजे हे लक्षात घ्या. शेवटी आचरणच पाहिजे. कोण किती अभ्यास करतो ह्याचा पुरावा कुठे? समोरचा कसा, कोणत्या परिस्थितीत कसा वागतो, कसा बोलतो, हे जेव्हा आपल्याला कळतं तेव्हा कळतं रे बाबा ह्याचा अभ्यास आहे की ह्याचा अभ्यास नाही. का दुसऱ्याचा अभ्यास बघण्याच्या आपल्याला अभ्यास किती आहे तो कळतो. दुसऱ्याचा अभ्यास बघायची पण खरी गरज नाहीये. गरज आहे आपल्याला आपल्या स्वतःचा अभ्यास किती झालाय. म्हणून आपण म्हणतो ना, बऱ्याच गोष्टी आपण विसरतो का? कारण त्यावेळेस ते अनुभवलेलं नसतं. बघा मगाशी मी जे जे सांगितलं, सत्य जे, ते कधी आपण विसरत नाही. शरीर आहे कधी विसरतोय? श्वास चाललाय कधी विसरतोय? आहे, नेणीपूर्वक सगळं लक्षात आहे आपल्या बरोबर.
म्हणजे ते अनुभवतोय, अनुभवलेला आहे ते विसरत नाही, पण ज्याचा अनुभव घेता येत नाही त्याचा विसर होतो आपल्याला. आपण विसरतो का? कारण ते अनुभवता येत नाही. आणि म्हणून हा ग्रंथ आज आपण वाचनाला सुरुवात करणार आहोत. अगदी प्रस्तावनेपासून पुढे जाणार आहोत. प्रस्तावना फक्त सुरुवात आहे म्हणून आपण प्रस्तावना आपण वाचली पाहिजे. कारण ह्या पुस्तकाचा जो आहे पहिलंच आहे सद्गुरूंचं कृतज्ञतापूर्वक वंदन आहे, पहिलंच पान सद्गुरूंचं आहे. आणि त्यानंतर मनोगत आहे, ते आधी थोडा वेळ वाचू आणि मग मुख्य विषयाला हात घालूया आपण. सद्गुरु पै माऊली मातोश्री माईना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन. आता हे वाचलं, नेहमी पण वाचलं बरोबर ना. आता सद्गुरु पै माऊली म्हटल्याबरोबर आपल्या डोळ्यासमोर सद्गुरू यायला हवेत, माई यायला हव्यात, त्यांना कृतज्ञपूर्वक वंदन केलं पाहिजे, आचरण झालं. आलं लक्षात? म्हणजे आपण एक वाक्य वाचलं, आपण काय नेहमी पण वाचतो, हा वंदन केलं तर चला पुढे. वाचणाऱ्याने पण वंदन केलं पाहिजे ना, बरोबर ना. की ते सद्गुरु पै माऊली म्हटलं की आपल्या हृदयात सद्गुरू आहेत, डोळ्यासमोर सद्गुरू आहेत, पाहता येत आहेत. माईंचा चेहराही आपल्या लक्षात आहे चांगला, माई दिसल्या आणि मनापासून कृतज्ञपूर्वक वंदन केलं. कळलं? आणि आपण सर्व सद्भक्त सत्साधक आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आपण म्हटल्यानंतर आपण सगळी मंडळी जे आहोत, त्यात जिचे जितके चेहरे आपल्या लक्षात येतात की जे आहेत हे सतत लक्षात आलं की आपण सर्वांना आता प्रत्येकाने सर्वांना कृतज्ञपूर्वक वंदन केलं पाहिजे. सर्वच सत्साधक आहेत. कळलं ना? सावधान अहोरात्र चित्त लक्षावे चिन्मात्र, हेची परमार्थाचे सूत्र अतिपवित्र निजनिष्ठ. अहोरात्र सावधान राहायचंय. कुठे सावधान राहायचंय? चित्त लक्षावे चिन्मात्र. सतत चित्तामध्ये चित्ताचं लक्ष कुठे असलं पाहिजे? चिन्मात्र. चिन्मात्र म्हणजे अत्यंत सूक्ष्म जे आहे, जे सत आहे तिथे सतत लक्ष असलं पाहिजे. म्हणजे सावध राहायचं. कुठे सावध राहायचंय? हे जे जाणणारं जे तत्व आहे ते अत्यंत सूक्ष्म आहे आणि ते आहे हे सतत स्मरणात राहिलं पाहिजे, तिथे सावध राहिलं पाहिजे. लक्षात आलं मी काय म्हणतोय? सावधान अहोरात्र. अहोरात्र म्हणजे दिवस रात्र सतत, म्हणजे रात्री झोपेत पण स्मरण पाहिजे. स्वप्न पडलं तर कोण पाहिजे? मी स्वप्न पाहिलं, असा घाबरलो, असा ओरडलो, हे सगळं होतं ना आपलं. तो मी नाही. सावधान होतो. झोपेत पण कोण पाहतो? तो पाहणारा पाहतो. इतकं स्मरण झालं पाहिजे. कळलं? म्हणजे झोपेत स्मरण होईल तेव्हा खरं स्मरण. स्वप्न पाहताना त्या स्मरणातून स्वप्न पाहत असेल तर हा तुमचं आता स्मरण पक्क झालं. तोपर्यंत स्मरण नाही. हे कोणी सांगितलं? मच्छिंद्रनाथांनी सांगितलं. सच्चा बे सच्चा वही गुरु का बच्चा. कोण? कोणा माहिती आहे? सच्चा बे सच्चा वही गुरु का बच्चा. पहिलं वाक्य काय? तीनों ऊपर जाना. सुरुवात काय? कहे मच्छिंदर सुनले गोरख. म्हणजे तो शिष्याला वर्णन करतो. कहे मच्छिंदर सुनले गोरख तीनों ऊपर जाना सच्चा बे सच्चा वही गुरु का बच्चा. ज्याचा तीनों ऊपर, म्हणजे ह्या तिन्ही लोकांच्या वरती तो जातो. म्हणजे तिन्ही लोकांच्या कडे तो, तिन्ही लोक तो बघू शकतो. तीन लोक कोणतं? सुषुप्ती, जागृती आणि निद्रा. हे तीन लोक आहेत आपले. तीन अवस्थेमध्ये आपण फिरत असतो ना. आपलं सगळं जीवन तीन अवस्थेमध्ये आहे. जागृतीमध्ये जे आपण म्हणतो जागेपण, गाढ झोपतो ते निद्रा अवस्था, म्हणजे ते लोक आहे. आणि स्वप्न पाहतो ते एक लोक आहे. म्हणजे तीन लोक आहेत. म्हणजे तीन अवस्था आहेत आपल्या. तिन्ही अवस्थेमध्ये आपलं जीवन चाललेलं असतं. कहे मच्छिंदर सुनले गोरख तीनों ऊपर जाना
सच्चा बे सच्चा वही गुरु का बच्चा, म्हणजे जो खरा गुरुचा बच्चा, म्हणजे खरं गुरुपुत्र कोण? ज्याला तिन्ही अवस्थेमध्ये ते सहज स्मरण आहे, ती ईश्वरी शक्ती आहे म्हणा, जाणीव आहे म्हणा, जे आपण आत्मतत्व कोणी म्हणतं. पण जे आहे, अनुभवलेलं जे आहे ते स्वतः स्मरणात पाहिजे. आता बघा, आपल्याकडे तिन्ही अवस्थेत स्मरण कसलं असतं? आपल्या नावाचं मी अमुक आहे तेच स्मरण असतं ना. नाव गाव काही असलं, मी आहे हे स्मरण आहे आपल्याला. मी असं पाहिलं की माझ्या मागे वाघ लागला, मी धावतोय आणि वाघ जवळ आला, मग घाबरून डोळे उघडले ना. तो कोण असतो? तो मी. ते स्मरण आपल्याला सहज आहे. झोपेत पण ते स्मरण आहे बघा, जागृतीमध्ये पण आहे आणि स्वप्नात पण ते स्मरण असतं. त्या स्मरणामध्ये बदल झाला पाहिजे. तिथे कोण आहे? म्हणजे स्वप्न चांगली पडायला लागतं, वाघ येणार नाही स्वप्नात. ईश्वरी शक्तीच आहे की जाणीवच आहे हे जर स्मरण असेल, की आपण सद्गुरूंचे आहोत हे जर स्मरण असेल, तर सतत त्या अपेक्षेतच सगळं जीवन चालतं. म्हणजे हे मुरलं पाहिजे. म्हणून सावधान अवरात्र, इतकं सावध व्हायला पाहिजे. चित्त लक्षावे चिन्मात्र. चिन्मात्र म्हणजे हे अत्यंत सूक्ष्म जे स्वरूप आहे आपलं, की आपण जे आहोत सूक्ष्मपणे, तिथे आपलं सगळं लक्ष असलं पाहिजे. चित्त लक्षावे चिन्मात्र. हेची परमार्थाचे सूत्र अति पवित्र निजनिष्ठ. हेच सगळं परमार्थाचं सार आहे, ते हिते. अगदी थोडं थोडं म्हणतात तर हे एवढंच. एवढं झालं की बाकी काय करायची गरज नाही. आता एवढं करायला काय केलं पाहिजे म्हटलं, आता श्वासाकडे पाहायला पाहिजे. श्वास पण सूक्ष्म आहे ना, श्वास चाललेला आहे. मग या श्वासाकडे पाहण्याचा जितका अभ्यास सुरू होईल तेवढं हे चित्त स्थिर व्हायला लागतं. ते वाहणार नाही. मग अशी काय वाहतो आपण पटकन बोलण्यात बिलण्यात, गप्पा मारण्यात, असं मजाक करण्यात, मौज मजा करता करता इतका वाहून जातो की अरे स्मरण राहिलं. म्हणजे आपल्याला ही ईश्वरी शक्ती आहे की आपण सद्गुरूंचे आहोत हे स्मरण आहे असं काही वाटत नाही, विसरून गेलेलो असतो आपण. पण ते स्मरण राहिलं पाहिजे. म्हणून तिथे स्मरण ठेवण्यासाठी सोपा उपाय म्हणजे श्वासाकडे. आता तुम्ही ऐकता ऐकता श्वासाकडे पाहू शकता. आताही दुसरी गोष्ट आणखीन एक लक्षात ठेवायची. नामस्मरण होत आहे का गाणं ऐकताय, तर त्याची जी ऐकण्याचं जिथे केंद्र आहे त्या केंद्राकडे लक्ष द्यायला लागलं तर शब्द कळणार नाहीत, पण ती व्हायब्रेशन कळते तुम्हाला. मी काय म्हणतो बघा, गाडीमध्ये ज्या वेळेला खूप काय ऐकू येतो, सगळं येत नव्हतं असं नव्हतं. आपण जे सुरू केलं नामस्मरण होतं, ते ऐकताना त्या ऐकण्याचं एका ठिकाणी ते केंद्र असतं. ऐकताय कुठे ऐकताय? कानाने ऐकताय, कानाकडे केंद्र नसतं. कुठे केंद्र असतं बघा तुम्ही ऐकताना. आताही ऐकताय, तो फक्त तुम्ही अनुभवायला लागा. ऐकणं चालू आहे, आवाज चालू आहे, ऐकणं चालू आहे, आवाज चालू आहे. त्याचं तिथे कुठेतरी तुम्हाला एक फील होतं, हा ऐकताय म्हणून आहे ना. म्हणजे ती जी व्हायब्रेशन्स आहेत, तिथे व्हायब्रेशन तुम्ही जर बघायला लागलात तर ते सत्य आहे. म्हणजे स्वयंस्मरण लावलं तुम्ही, आता हा नवीन प्रकार सांगतो. स्वयंस्मरणाचा अर्थ समजून स्वयंस्मरण करणं हा एक भाग आहे. कधी कधी तुम्हाला फक्त स्वयंस्मरण तुम्ही ऐकता आहात आणि ऐकलेलं ते तुम्ही जाणता आहात. जाणणं चालू आहे दिव्य स्वरूप आहे, ज्ञानस्वरूप माहिती आहे तुम्हाला, चालू आहे. पण ऐकणं कुठे आहे? तुमच्या शरीरात कुठे ऐकलं जातं? कुठे कुठे लक्षात येतं का? ऐकतो कुठे हे बघायला प्रयत्न करा. सत्य काय ते बघायचं मी सांगतो तुम्हाला. आता हे जे प्रार्थना ऐकता आहात का नामस्मरण ऐकतात, तुम्ही नाही करत आहेत, तुम्ही ऐकतायत. ऐकण्याचं कार्य चालू आहे, लक्षात घ्या. म्हणजे समजा आता सामूहिक पदाने कधी उपासना यज्ञ चालू आहे, तुम्ही नाही म्हणत आहे, तुम्ही डोळे बंद करताय आणि ऐकता आहात. फक्त तिथे सगळं लक्ष ऐकण्याकडे केंद्रित करायचं. आणि हे केंद्रित केल्याबरोबर तुम्हाला तिथे ती जाणीव स्पष्ट असते की तुम्ही ऐकता आहात.
इतर वेळ काय होतं, आपलं तिथे केंद्राकडे लक्ष नसतं, आपण ऐकतो की ते ग्रहण करत असतो, तो एक भाग असतो आपला. तो भाग नाही म्हणत आहे, ते ग्रहण करण्याचं झालेलं आहे, तुमचं ग्रहण चालू आहे, तुम्हाला माहिती आहे, प्रार्थनेचा अर्थ किंवा स्वयंस्मरण चाललेलं आहे. पण कुठे चाललेलं आहे? आपल्या शरीरात कुठे आपण जाणतो आहोत? बघा, समजून घ्या. आता बघा, मी थोडंसं विठ्ठल विठ्ठल म्हणतो, तुम्हाला कुठे ऐकू येतं ते बघा. विठ्ठल 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 विठ्ठल. आता प्रत्येकाने सांगा, कुठे ऐकलं, कुठे तुम्हाला जाणवलं, ऐकतात असे जाणवलं कुठे? कुठे नाही, तुम्हाला अनुभवलं कुठे? मेंदूचा प्रयत्न मी सांगत नाही, तुम्हाला अनुभवता आहात. आता हे विठ्ठल नाम चालू ऐकलं ना, अनुभवलं ना, तो अनुभवचं नेमकं कुठे अनुभवत होता? कोणाकोणा हृदयात वाटतं हात वर करा. बर. आणि कोणाला डोक्यात वाटत नाही, हात वर करा. नाही, पण आता ज्यावेळेला विठ्ठल नाम चालू आहे, तुम्हाला फक्त ते कुठे ऐकता आहात त्याचा वेध घेताय तुम्ही. कानातूनच ऐकू येणार हे माहिती आहे, पण कानातून ऐकलं ते कानात ऐकताय असं नाहीये, तुम्हाला ते अनुभवला कुठे आलं? नॉर्मली कसं होतं, तुम्ही जेव्हा फोकस करता आणि जाणता तर तुमच्याकडे एक केंद्र तिथे बरोबर ऍक्टिव्ह होतं. एक केंद्र एका ठिकाणी कुठे, नंतर आपण नॉर्मली तुम्ही दुसरीकडे प्रयोग करायला लागला तर वेगळी गोष्ट. पण नॉर्मली कसं आहे, तुम्ही ऐकता तर तुम्हाला तो अनुभवता, तुम्ही ऐकत आहात, हे त्याचा अनुभव कुठे येतो? तुम्हाला सगळ्यांना एकाच ठिकाणी अनुभव येतो. खरं सांगायचं तर तेही सत्य आहे. प्रत्येकाला हृदयाच्या मध्यस्थानीच त्याचा अनुभव येत असतो. ज्यांना हृदयाचा अनुभव त्याने बरोबर कळलं त्यावेळेला की तो अनुभव बघायचा आहे, कल्पना नाही सांगत मी तुम्हाला. प्रत्येकाचा अनुभव काय, सत्य काय, म्हणजे तुम्ही अगदी लक्षपूर्वक ऐकायला लागलात, अगदी ते फोकस करून कुठे आहे कुठे आहे कुठे बघायला तुम्हाला अनुभव येईल की हृदयाच्या ठिकाणी त्याचं स्पंदन तुम्हाला लक्षात, तिथे जास्त लक्ष द्या की तुम्हाला ती स्पंदनं कळायला लागतील. हा प्रयोग तुम्हाला कोणी आधीपर्यंत सांगितलेला नाही. मी जे प्रयोग सांगतो आता सत्याचे प्रयोग सांगतोय तुम्हाला. सत्य काय ते अनुभवायचंय, कल्पना करायची नाही, पूर्वी सांगितलेलं ऐकलेलं लक्षात ठेवायचं नाही, सगळं बाजूला करा, पाटीकोरी करा. आता प्रॅक्टिकली तुम्हाला काय करायचं हे आता पण तुम्हाला कोणी सांगितलेलं नाही, हे आता प्रथमच तुम्ही ऐकतात म्हणून तुमचा गोंधळ होतोय, कारण तुम्ही कल्पनेतून त्या गोष्टी करायचा. आता मेंदूकडे ज्ञान जाते आपल्याला माहिती, म्हणून तो मेंदू ऐकतो. मेंदूकडे काहीच कळत नाही, मेंदूकडे हेच नाही, म्हणजे मेंदूकडे सगळी सेंटर्स येतात पण मेंदूला स्वतःचीच काहीच माहित नाही, त्याला तिथे काय झालं तर कळत नाही. माहितीये तुम्हाला, म्हणजे सगळी नर्व सिस्टीम आहे आपली, सगळी शरीरावर पसरली आहे, मेंदूकडनं आलेली आहे, पण मेंदूला पसरून नाही ठेवले. म्हणजे मेंदूमध्ये दुखतं बिकतं काय कळत नाही आपल्याला. कळलं? डोकं दुखतं तर इथे जी केंद्र आहे तिथे डोकं दुखतं आपलं, आतमध्ये मेंदूला काही दुखत नाही, कारण तो त्याच्यापेक्षा अलिप्त आहे. आलं लक्षात? पण अनुभव मात्र कुठेतरी एक साथा येतो. ह्या नर्व्स म्हणून सेंटर्स म्हणतात ना आपण, हे सेंटर्स सगळी म्हणजे केंद्र, जे सप्त केंद्र सांगितले ना, मूलाधार चक्र म्हणतो, म्हणजे दुसरा वेळेस मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र, मणिपुरी चक्र, अनाहत चक्र, विशुद्ध चक्र, आज्ञा चक्र आणि
ही चक्र जी आहेत ना, ही जाणीवेची जिथे जिथे जाण घेतली जाते ना, त्याची चक्र आहेत. ती कल्पना नाहीये. पण कसं होतं, ज्या ज्या एकेका विशिष्ट भावना तिथे जास्त तुम्हाला अनुभवता येतात आणि ते अनुभव कळायला लागले, तुम्हाला जाणीवेचा अनुभव कळायला लागेल. केंद्र आपण म्हणतो ना, हे केंद्र कशी आहे काय माहित नाही आपल्याला, पण योगी लोकांनी हे का केलं, त्यांना ते त्याचं ते सत्यत्व अनुभवलं म्हणून ते केंद्र म्हणतात. कळलं? मी म्हणताना आपला हात इथे जो जातो ते केंद्र आहे, तो अनुभव आहे. तिथे अनुभव मीचा हा अनुभव इथेच आहे खरा, कारण ते केंद्र प्रगट होतं. भीती आली तर भीतीचं केंद्र कुठे आहे? छातीत धडधडतं ना, ते हेच आहे केंद्र. आणि दुसरं पोटात गोळा येतो. पोटात गोळा येतो ना पटकन, आहे पोटात गोळा आला मी घाबरून. ते केंद्राच्या ठिकाणी जाणलं तुम्ही पोटात नाही गोळा आला, तिथे जाणीवेने जाणलं अरे इथे भीतीचं तिथे स्पंदन निर्माण होतात. छातीच्या ठिकाणी इथे पण धडधडतं म्हणजे खरं तिथे केंद्र, आजूबाजूला स्पंदन निर्माण होतात. माणसाची घाबरतात, धुड असं होतं ना, छातीवर हात ठेवतात. म्हणजे खरं तिथे जाणलं जातं. भीतीमुळे असो कशाहीमुळे असो, आनंद झाला तर कुठे होतं स्पंदन बघा, एकदम काहीतरी मिळालं. तो आनंद असा असतो ना की काही लोकांचं डोकं भिरभिरतं. आमच्याकडे एक साधक चांगले आले, त्यांना एकदम कोणीतरी येऊन सांगितलं तुला 60 लाख रुपये मिळणार. तसं डोकं भिरभिरलं. म्हणजे बिचाराला समजेच ना मी काय सांगू. तो सगळ्यांना सांगतो, ह्याला सांगतो त्याला. अरे म्हटलं शांत बस शांत बस. 3 दिवस झाला अजून शांत होत नव्हता तो. खरं सांगतो, तुम्हाला जर 1 कोटी रुपये हातात दिले काय होईल माहितीये ना? खुश नाही होणार, भर. ती काय करू आणि काय नको, कोणाला सांगू नको सांगू काही कळत नाही. आणि इतकं होतं की नॉर्मल अवस्थाच बाजूला होते. म्हणजे तो बिचारा साधक आहे, गरीब आहे, आणि त्याला कोणते सांग तुला आता 60 लाख रुपये कंपनीतून मिळणार म्हटल्याबरोबर त्याची अवस्था अशी झाली, अरे हा वेडाबिडा होतो की काय. लक्षात घ्या. म्हणजे इतकं भावना आपल्या ह्या आहेत ना, त्या भावना इतक्या म्हणजे आनंदाने भावना इतक्या स्फुरतात जोरात की रागापेक्षा असा जर आनंद मिळाला ना तर नॉर्मल वागणं राहत नाही माणसाचं. पण त्याला बरं शांत बस सांगावं लागलं, अरे बस शांत आहे, होणार तुझं थांब. पण असं काहीतरी आलं की माणसाला एकदम शॉक म्हणतात, त्याला म्हणतात शॉक नसतो. ही केंद्र जी असतात त्या केंद्रात इतकं त्याचा विस्तार होतो की अख्खं त्याला काय करावं ते समजत नाही, इतकं बाहेरच्या लेवलला जातो. की अतिशय मोठं दुःख झालं तरी माणूस इतका त्या केंद्रामध्ये तितका संकुचित होऊन जातो की तो काहीच करू शकत नाही. दोन्ही गोष्टी तिथे आहेत. ही केंद्र आहेत आणि ही केंद्र सत्य आहे. सांगायचा उद्देश काय, जे अनुभवता येतं ते सत्य आहे. आजचा पहिला तुम्ही जे अनुभव समोर हा दिसतो हा सत्य आहे का अनुभवलेलं आहे तुम्ही. कोण जे दिसतं ते सत्य आहे. असत्य बिसत्याच्या भानगडीत पडत नाही. सत्य काय, जे अनुभवता येतं ते सत्य आहे. जे सतत असतं ते सत्य आहे. सतत तुम्ही अनुभवतात. आता काही वर्षांनी समजा आपण एकमेकाला दिसणार नाही, तिथे कोण कोणाला विचारायला येणार सत्य काय असत्य, कळलं काय म्हणतोय. पण आता तरी आपण सगळेजण आहोत, हे सत्य आहे. म्हणजे ह्या स्थितीला ह्या अवस्थेत हे सत्य आणि ह्या सत्य, म्हणून त्या अवस्थेत तुम्ही अनुभवता ते सत्य असतं, कारण तो वर्तमान काळ असतो. वर्तमानात जे अनुभवतात तेच सत्य असतं, बाकीच्या सगळ्या कल्पना असतात. भूतकाळात मी असं केलं, कल्पना आहे आता ती. भूतकाळात आम्ही खूप कष्ट केले हो म्हणतो ना आपण, आपल्याला घर नव्हतं हे नव्हतं आम्ही असं केलं तसं केलं. आता त्याचा काय अर्थ आहे का तू काय केलंस, तू आता काय झाला अर्थ आहे आता काय. म्हणून आत्ता जे अनुभवतात तेच सत्य. परत एक गोष्टीचा अर्थ घ्या. सत्य म्हणजे काय, सत्याचा आपल्याला वेध घ्यायचा आहे, सत्याचा शोध घ्यायचा आहे आणि सत्याला अनुभवायचं आहे. हे जर कळलं तर जीवनामधल्या अनेक गोष्टीकडे आपण सहज दुर्लक्ष करू. दुर्लक्ष म्हणजे त्यात अडकणार नाही, गुंतणार नाही, पण प्रत्येक गोष्ट आपल्याला कसं म्हणून अनुभवल्याशिवाय अनुसंधान होऊ शकत नाही. सतचा अनुभव म्हणून देवाचा अनुभव अनुसंधान पाहिजे. असं का म्हणतो, हो म्हणतो आपल्याला कळलेलं म्हणतो. बरोबर, आपण चांगले वागण्याचा प्रयत्न करतो, पण परत भावनेतून कुठेतरी मग वाहून गेलं की आपण तोडमोड करून टाकतो सगळी गोष्ट ना. म्हणून सावधान अहोरात्र. आता एवढंच वाक्यातच एवढा गेला. चित्त लक्षावे चिन्मात्र, हेची परमार्थाचे सूत्र. अति पवित्र निजनिष्ठ, अति पवित्र आहे
हे जे अनुभवणं हे अत्यंत पवित्र अशी गोष्ट आहे, कारण ह्या वर्तमानात ह्या तत्वाचा तो अनुभव असतो. जे वर्तमानात तुम्ही अनुभवता तिथे ते तत्व तशा पद्धतीने प्रगट झालेलं आहे हे लक्षात येईल तुम्हाला. सतत चैतन्यच आहे असं आपण नेहमी सांगतो ना, पण चैतन्यच आहे म्हणजे परत नेमकं काय आहे? जे अनुभवला येतं ते चैतन्य आहे. जो अनुभवतो ते चैतन्य. प्रश्न विचारा, तुम्हाला नाही कळलं तर परत विचारा, कारण हा विषय आपण एकदम नाविन्याने घेतो आहोत. हा विषय आतापर्यंत कुठेही घेतलेला नाहीये. सत्याचं अनुभव घेणं हे आपलं पहिलं आता अभ्यास सुरू झाला. सत्य काय, म्हणून सत्य म्हटल्यानंतर जे अनुभवता येतं ते सत्य. ह्या क्षणी तुम्ही जे अनुभवता आहात ते सत्य. मी आहे हे जे आपल्या प्रत्येकाकडे आहे ना ते सत्य आहे. मी नाही असं कधी आपल्याला वाटतं का? नाही वाटत, कारण ते नाहीच आहे तसं. आपण सतत आहोत, त्यामुळे ते सत्य आहे. आणि ह्या सत्याचा अनुभव घ्यायचा अभ्यास आपल्याला आता करायचा आहे. म्हणून ही सुरुवात जी सांगितली आता, म्हणून मनोगतातच सुरुवात लिहिलेलं आहे ते मी तो आता आपण वाचतो आहोत. म्हणून वाचायचं कसं हे आपण पुन्हा पुन्हा लक्षात घ्यायचंय. सावधान अहोरात्र, सतत दिवस रात्र झोपेत सुद्धा आपल्याला सावध राहायला पाहिजे. कुठे? चित्त लक्षावे चिन्मय. चित्ताकडे तू कोण आहेस ह्याचं स्मरण असलं पाहिजे. हा अनुभवणारा जो कोण आहे तो अनुभवणाऱ्याचा स्मरण असलं पाहिजे. कळलं? हेची परमार्थाचे सूत्र अति पवित्र निजनिष्ठ. म्हणजे इथे परमार्थ आला सगळा. तिथे पूजा अर्चा सांगितली नाही, काही नाही सांगितलं. फक्त तू सावधपणे काय कोण आहे, कोण अनुभवतोय, कोण जाणतोय त्याचं तुला सतत लक्ष पाहिजे. ह्यालाच परमार्थ म्हणतात. त्यातून पुढे वागणं पण आलं, पण पहिलं अनुभव इथे आलात. अनुभवायचं म्हणजे नेमकं काय अनुभवायचं? का अनुभवायचं म्हणजे नेमका कसला अनुभव नाही माहिती. आपण शब्द म्हणून म्हणतो ना, शब्द ज्ञानात आपण इतके अडकलेलो आहोत की शब्दाने कळलं म्हणजे मला अनुभवला आलं असं बऱ्याच वेळेला वाटतं लोकांना. मला राग येत नाही असा एखादा माणूस सांगत असेल, तो त्याचा खरा अनुभव आहे की खोटा अनुभव आहे? कोणी रागवण्याने ओरडून रागावतो, कोणी मनातल्या मनात रागवतो. हाच फरक असतो आहे ना. दाखवत नाही मी रागावलोय, पण रागावलेला असतो. कळलं की नाही? राग येत नाही हे नाही, राग हा सत्य आहे. कळलं? क्रोध हा सत्य आहे, पण त्याच्यावर ते सत्य म्हणजे सत्य म्हणून ते चालतं म्हणायचं नाहीये. पण सत्य म्हटल्यानंतर त्यात नेमकं काय करायचं हे कळलं पाहिजे. कळलं? असो, म्हणून हे परमार्थाचं सूत्र आता हे समजून घ्या. सत्य काय आहे, त्या सत्याचा आपल्याला शोध घ्यायचा आहे. आणि तो सत्य म्हणजे जे आपल्याला अनुभवला येतं ते सत्य. जे तुम्ही आत्ता अनुभवताय, तुमचे हात आहे सत्य आहे, असत्य का सत्य आहे? हात आहे, हात सत्य आहे. पाय आहे, डोळे आहेत, कान आहे, हे सगळं सत्य आहे. म्हणजे शरीर सत्य आहे. या शरीरातून जाणणं चालू आहे तेही सत्य आहे. श्वास चाललाय तेही सत्य. म्हणजे या सगळे सत्य एवढं असताना सुद्धा आपलं लक्षच नाही तिथे कुठे. हे सतत लक्षात ठेवणं, म्हणून हेच ही परमार्थाचे सूत्र, की सतत तुम्हाला हे लक्षात असलं पाहिजे की हे जे 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 आहे ते सत्य आहे, सत आहे. म्हणून त्याला जे सत आहे ते चैतन्य आहे. चैतन्याचा अर्थ समजायला कठीण होतो ना. जे डोळ्याला दिसत नाही, अदृश्य अव्यक्त आहे, त्याला आपण चैतन्य म्हणतो की परमार्थ म्हणतो. कळलं? आम्हाला हे परमेश्वर म्हणतो. म्हणून देव देव म्हणून व्यर्थ का फिरसी, निज देव नेणसी मुळी कोण सांगतात. त्यांनी तेच सांगितलंय. देवदेव म्हणून आपण जगात फिरतो आहोत, फिरतायत सगळे, पण आपल्याच ठिकाणी हे देवत्व आहे हे कधी कळणार तुला? कशाला धावतोयस तू? ते बघ. म्हणून हे सत्य आपल्याला कसं समजून घ्यायचं आहे त्याचा आपण प्रयत्न करतो आहोत. म्हणून स्वरूपानुसंधान जो आहे त्याचा तो अर्थ आहे. सद्गुरूंच्या मार्गदर्शनाप्रमाणे ज्ञान आत्मसात करून स्वरूपानुसंधानाची स्थिती प्राप्त करण्याचा सत्शिष्य मनपूर्वक प्रयत्न करीत असतो. आता प्रत्येकाचा प्रयत्न प्रामाणिकच असतो. असं काही आपण म्हणायचं नाही कोण ह्याला समजत नाही त्याला समजत नाही. ज्याचा त्याच्या कुवतीप्रमाणे जो तो परमार्थाचा अभ्यास करत असतो. पण हे प्रयत्न कसा करायला पाहिजे की सद्गुरूंचं मार्गदर्शन फर्स्ट,
आणि ते ज्ञान आत्मसात करून स्वरूपानुसंधानाची स्थिती प्राप्त करून घ्यायची करण्याचा सत्शिष्य प्रयत्न प्रत्येकाने हा प्रयत्न केला पाहिजे. याचा अर्थ काय की स्वरूपानुसंधान जर आपल्याला प्राप्त व्हावं असं वाटत असेल तर सद्गुरूंनी जे केलेलं मार्गदर्शन आहे स्वरूपाच्या अपेक्षेत ते आत्मसात झालं पाहिजे. म्हणजे त्याचा अनुभव घेतला पाहिजे. अनुभव कसा घेणार आता सांगतोय. ते जे सत आहे की जे सत्य आहे ते अनुभवण्याचा प्रयत्न करा. आपण कल्पना कोणत्याच गोष्टीची करायची नाहीये. कल्पनेने बऱ्याच गोष्टी गोंधळात पडतात. कळलं? एकदा अनुभव आला की ती कल्पना हा भाव होतो. भाव धरा असं म्हटलं ना. सद्गुरू भाव धरायला सांगतात ना. भाव म्हणजे काय? जे सत्य आहे त्याची कल्पना केली की तो भाव असतो. आता नवीन साधकाला सांगितलं तू ईश्वरच आहेस. सद्गुरूंचा तो अनुभव आहे पण शिष्याचा तो अनुभव नाही. मग त्यांनी सद्गुरूंनी सांगितलंय म्हणून तो कल्पना करतो मी ईश्वर आहे. हे इथे ईश्वरच भरलाय. हृदयात माझ्या ईश्वर आहे ही कल्पना आहे. शिष्यासाठी कल्पना आहे, सद्गुरूसाठी सत्य आहे. फरक सांगतो तुम्हाला. मग शिष्य सद्गुरूंच्या श्रद्धेपोटी सद्गुरूंनी सांगितलं त्याप्रमाणे तो आपल्याच ठिकाणी ही ईश्वर तत्व आहे ही जेव्हा कल्पना करतो त्याला म्हणतात भाव. भाव धरा असं झालं म्हणजे काय? विचार करा, कल्पना करा. हा तुम्ही ईश्वर आहात, तुमच्याकडे जाणीव आहे की जाणीव कार्य करते हे सांगतो ना आपण. हा अनुभव नाहीये. सद्गुरूला पण माहिती आहे ह्याला अनुभव नाहीये पण तो ठासून सांगतो नाही कर धर असंच कर तू आहेसच. आहेसच म्हटलं की शिष्य विचार करतो हा मी हे हृदयात माझ्या ईश्वर आहे की मी ईश्वर आहे की मी जाणीव आहे. आता किती वेळा आपण सांगतो जाणीवच आहात आपण हो म्हणतो पण जाणीव म्हणून पुन्हा पुन्हा लक्षात घेतो नाही. परत आपण जाणीव विषय विसरून जातो परत. कळलं मी काय म्हणतो? म्हणजे इथे सद्गुरूंचं मार्गदर्शन फर्स्ट ते समजून घ्यायचं असतं आणि त्याच्यातून सद्गुरूंनी सांगितलंय की तुझ्या ठिकाणी हे जे जाणणारं तत्व आहे तेच ईश्वर आहे. ईश्वराला शोधायला बाहेर जायचं नाहीये कुठे. आता बाहेर जायचं म्हणजे सगळीकडे ईश्वर आहे. म्हणजे जिथे जे रूप दिसेल तिथे सगळीकडे ईश्वरी शक्ती म्हणजे चैतन्य शक्ती. ईश्वर याचा अर्थ चैतन्य शक्ती. इथे आपल्याला ही कल्पना आहे आपल्यासाठी. जोपर्यंत आपल्याला त्याचा अनुभव येत नाही तोपर्यंत कल्पना आहे. आता अनुभव घ्यायचा कसा ते आता आपण प्रॅक्टिस करतोय करणार आहोत. पण आता सद्गुरू प्रथम सांगतात तू ईश्वरच आहेस म्हणून गळ्यात हार घालतात ना. पण हार घातल्यानंतर आपल्याला कळत नाही कशाला हार घातला. आपण म्हणतो हा सद्गुरूंनी सांगितलं म्हणून हार घातला संपलं. खरं म्हणजे आपल्या ठिकाणी जे ईश्वरत्व आहे त्या ईश्वरत्वाचा अनुभव घे हा त्याच्या मागचा अर्थ असतो. हार कृतीतून कृती केला की थोडंसं तिकडे वळता येतं कोणतीही गोष्ट करणं. म्हणून हार घालण्याची कृती केली. मग नेहमी हार कोणाला घालतो आपण? कोणाला घालतो? हा एक तर देवाला घालतो नाही तर प्रेताला घालतो. दोघांना घालतो. दोघांनाही नमस्कार करतो परत. हा म्हणजे जिवंत असताना नमस्कार कधी केलेला नसतो. जिवंत असताना कधी केला नाही. गेला ना अरे किती चांगला माणूस होता हो तो. अरे जिवंत होता तेव्हा का नाही सांगायला गेलास तू चांगला होता म्हणून? त्याच्यापासून का नाही करायला जात? त्यावेळेला नाही करत आपण. जाऊन देत. कारण त्याच्यानंतर त्याला आपल्याला त्याशी भांडायचं नसतं म्हणून नमस्कार करतो. कळलं? आणि देव तर बिचारा भांडायला देत नाही म्हणून नमस्कार करतो. दोन्ही गोष्टी इकडे आहेत. आपल्या कल्पनेतून देवाला नमस्कार करतो. इथेही कल्पना. म्हणून आपणच आपल्याला हार घातला म्हणजे काय? एका बाजूने शरीर एका बाजूने प्रेतासारखं आहे, दुसऱ्या बाजूने तुझ्या ठिकाणी हे जाणणारं तत्व हे देव आहे. या दोघांनाही तू हार घालतो. लक्षात? आपण आपल्याला हार घालतो म्हणजे शरीराच्या ठिकाणी असलेली आसक्ती आपल्याला कमी झाली पाहिजे. माझं शरीर आहे, शरीर म्हणजे ही आसक्ती आपल्याला कमी व्हावी म्हणून पहिला हार घालायचा. मग दुसरा हार म्हणजे त्या हाराचा दुसरा अर्थ काय की इथे जी ईश्वरी शक्ती नांदते या शरीरात ही जाणीव जी नांदते त्या जाणीवेला हार घातलाय. कोणी घातला? कोणी घातला? जाणीवेने, शरीराने घातला.
शरीराचे हात वर उचलले गेले, हाताने हार पकडला, सगळं केलं, स्वतःच्या गळ्यात घातला असं म्हटलं. स्वतःच्या गळ्यात म्हणजे जाणीवेने जाणीवेला हार घातला, पण जाणीवेला हार घालताना शरीराला हार घातला परत. कारण जाणीवेला हार घालताच येत नाही. आलं लक्षात? म्हणजे हार घालायचा हा प्रकार जो आहे महाराजांनी केला, त्यांच्याकडे ती तेवढी अलौकिक बुद्धी होती म्हणून त्या पद्धतीने घातला. आपल्याला तर कळतच नाही. आपण आपला हार घातला आणि परत टाकून मोकळं होतो ना कुठे, आणि सोडून विसरून पण जातो हार घातला होता आपण गळ्यात. तर इथे हे स्मरण जे आपल्याला आलं पाहिजे, म्हणून भाव आणि कल्पनातला फरक सांगितला. कल्पना ज्या सद्गुरू सांगतात ती शिष्यासाठी कल्पनाच असते, पण तो कल्पना सद्गुरू सांगतायत म्हणून त्या कल्पनेवर तो विश्वास ठेवून ती कल्पना धरतो, तेव्हा असतो तो भाव. आलं लक्षात? म्हणून सद्गुरूंच्या ज्ञानाच्या अधिष्ठानावर आपण ज्या ज्या गोष्टी सद्गुरूंनी सांगितल्या ती आपल्याला नाही अनुभवता येत, पण एकदा ते तशी कृती करायला प्रयत्न करायचा, तो भाव धरायला प्रयत्न करायचा, आणि त्याच्यातून सत्याचा अनुभव घ्यायचा. त्याच्यातून सत्याचा अनुभव घ्यायचा. परत सत्य काय, जे अनुभवला येतं ते सत्य आहे. हे पहिलं घोषवाक्य मनात ठेवायचं तुम्हाला हे सगळं अभ्यास करताना. जे जे अनुभवलं ते सत्य आहे. सत्य म्हणजे ते चैतन्य. चैतन्य म्हणजे काय, असं जे आपण म्हणतो ना, जे सतत आहे ते चैतन्य आहे. ह्या सतत आहे ते ह्या शरीरातून प्रगट आहे, तिथे चैतन्य आहे. म्हणून शरीर सुद्धा चैतन्य, जाणीव पण चैतन्य, आणि सर्व जगत चैतन्य. इथपर्यंत आपल्याला प्रगती करायची. कठीण वाटलं तर सांगा, नवीन माणसं तुम्हाला पण कठीण वाटलं तर बोला, विचार, गपचूप बसू नका, नाही तर कळणार नाही. प्रश्न असेल तर तुम्ही लिहून तरी काढा, काय विचारा, कारण तुम्ही प्रथम आलेला आहात. तुला पण परत लक्षात येत नसेल तर विचारा, काय सांगतात बापरा, डोक्यानं जातं, नको असं नको करू. कारण सत्य काय याचा शोध घ्यायला पहिल्यांदा हे कळलं पाहिजे. सत्याचा शोध म्हणजे सत्य काय हे याचा अभ्यास जेव्हा तुम्ही करायला लागाल तेव्हा खरा परमार्थ सुरू होईल. आतापर्यंत काय करत होतात? आतापर्यंत शब्दाचा परमार्थ केला, आपण ज्ञानाचा परमार्थ केला, शब्द ज्ञान घ्यायचा प्रयत्न केलाय. आता अनुभवाकडे वळायचं, आपल्याला अनुभव घेता आला पाहिजे. म्हणून सावधान अहोरात्र हे सतत लक्षात, सावध राहा, जागते रहो स्वतःला सांगत राहा. कुठेच जागते रहो की आहे ते जे आहे, की जे सत्य आहे त्याचा तिथे तुला लक्ष ठेवायला पाहिजे. आणि त्या लक्ष ठेवून जेव्हा तू जीवन जगायला लागशील तेव्हा तुझं सगळ्या भावनांवर कंट्रोल, वागण्यावर कंट्रोल, सगळ्या बाजूने तुझ्याकडे ते सगळं सहज होईल. असो, म्हणून सद्गुरूंच्या मार्गदर्शनाप्रमाणे ज्ञान आत्मसात करून स्वरूपानुसंधानाची स्थिती प्राप्त करण्याचा सत्शिष्य मनपूर्वक प्रयत्न करत असतो. आणि जो मनपूर्वक प्रयत्न करतो तोच सत्शिष्य असतो. जो करत नाही त्यावर सत्शिष्य नाही. हे ज्याचं त्याने स्वतः ठरवलं, आपण सत्शिष्य आहोत की नाही विचार कर. जर आपण प्रयत्न करत नसेल तर आपण सत्शिष्य कसे असू? म्हणून इथे अभ्यास हा केलाच पाहिजे. म्हणजे ह्या वाक्यात काय, प्रत्येकाने अभ्यास केला पाहिजे. नाही समजत तरी पण ते समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून जी वाक्य जी आतापर्यंत सांगतोय ते परत लक्षात ठेवायचं. तोच सत्याचा शोध घेतो हा असा साधक. सत्साधक कोण? जो सत्याची अनुभूती घेण्याचा प्रयत्न करतो तो सत्साधक. ओके, अशा साधकाला अत्यंत सावधपणे आपले चित्त रात्रंदिवस क्षणोक्षणी अतिपवित्र स्वरूपभावाकडे वळवण्यास अभ्यास करणे हेच परमार्थाचे सूत्र. म्हणजे अर्थ सांगितला की सत्साधक कोण, की आपल्या स्वतःला सतत त्या स्वरूपानुभव घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तिथे स्वरूपानुभव घेण्याची तळमळ आली पाहिजे, जिज्ञासा निर्माण झाली पाहिजे, मनापासून तो प्रयत्न केला पाहिजे, आणि त्यासाठी तो अभ्यास करायचा आहे. हे परमार्थाचे सूत्र आहे, सार आहे. अनंत दिव्य आनंद स्वरूप हे वैश्विक जीवन वृक्षाचे मूळ आहे, आणि दिव्य स्वरूपाची अनुभूती होणे हेच सत्साधकाच्या जीवनाचे फळ आहे. हे वाक्य परत लक्षात घ्या. अनंत दिव्य आनंद स्वरूप म्हणजे फळ आहे. म्हणजे आता प्रत्येकाला आपल्याला जीवनाचं फळ काय, म्हणजे गोल काय, आपल्याला प्रत्येक सत्साधकाचा गोल काय असला पाहिजे, हा अनुभव आपल्याला आला पाहिजे. अनुभव घ्यायचा शब्दाने नाही. म्हणजे शब्दाचा आधार घेऊन पुन्हा अनुभवाकडे वळायचं आहे. कळलं? कृती पाहिजे तशी. म्हणून आता हा गोल सांगितला. म्हणजे आता प्रत्येकाचा तुमचा गोल काय असला पाहिजे, दिव्य स्वरूपाची अनुभूती प्रत्येकाला झाली पाहिजे.
आणि प्रत्येकाने स्वतःला ते सांगत राहिलं पाहिजे. आपल्याला ह्या दिव्य स्वरूपाची अनुभूती घ्यायची आहे की आपल्याला दिव्य स्वरूपाची अनुभूती प्रत्यक्ष अनुभूती घेता आली पाहिजे. प्रत्यक्ष, परत सांगतो, शब्दाने नाही. नाही, सत्य काय आहे त्या सत्याचा अनुभव तिथे आला पाहिजे. आलं लक्षात? स्वरूपानुभूती प्राप्त होण्यासाठी सद्गुरूंची आणि त्यांच्या ज्ञानाची नितांत आवश्यकता असते. म्हणजे हे पहिलं लक्षात ठेवायचं की आपल्याला डायरेक्ट ते कळणार नाही. तिथे सद्गुरूंनाच शरण जावं, सद्गुरूंनाच पुन्हा पुन्हा सांगावं आणि सद्गुरूंनाच प्रार्थना करावी आणि प्रयत्न करावे, दोन्ही पाहिजे तिथे. त्याशिवाय ते अनुभव येणार नाही. स्वरूपानुभूती प्राप्त होण्यासाठी सद्गुरूंची आणि त्यांच्या ज्ञानाची नितांत आवश्यकता असते. सत्साधकांना त्यांच्या प्रयत्नात अधिकाधिक मदत व्हावी म्हणून सद्गुरु कृपेचा हा ज्ञानकुंभ त्यांच्या हाती सोपवताना खूप आनंद होत आहे. म्हणून हा ज्ञानाचा जो कुंभ आहे, सद्गुरूंच्याच ज्ञानाचा कुंभ आहे. परत लक्षात ठेवा, हे कसं आहे, हे ज्ञान कोणाचं आहे? दिव्य ज्ञान आहे. ते एका व्यक्तीचं ज्ञान नाही, व्यक्तीचं ज्ञान नाही. हे ज्ञान आहे ते चैतन्य स्वरूपाचं, म्हणजे दिव्य स्वरूपाचं ज्ञान आहे. ते देवाचंच आहे असं म्हणतो आपण. म्हणजे आपण त्या ज्यावेळेला म्हणून वेदाला काय म्हणतात? अपौरुषेय म्हणतात. अपौरुषेय म्हणजे कोणी व्यक्तीनेच व्यक्तीचं ज्ञान नाही म्हटलं जातं. ते परेतून प्रगट झालेले आहे. म्हणजे तिथे ज्यांना ते पहिलं कळलं असं म्हणतो आपण, ते त्यांनी ठरवलं की त्याने तसं केलं आणि त्यांचं ते कृती करता करता त्यांच्याकडे ते प्रगट झालं. म्हणजे त्याला दिव्य प्रज्ञाशक्ती म्हणतो. दिव्य प्रज्ञाशक्तीचं ज्ञान आहे. म्हणून माझं ज्ञान म्हणून कोण जे खरे संत असतात ते म्हणणार नाही, मी सांगतो. म्हणजे मी सांगतो ज्ञानाच्या अपेक्षा अहंकार दाखवणार. मी म्हणतील एक वेळ शब्द, मी म्हणत नाही असं नाही. पण हे ज्ञान आहे, मी निर्माण केलं असं कोणी सांगू शकत नाही. ज्याला ज्ञान आहे त्याला, जो अज्ञानी आहे तो म्हणू शकेल, ती वेगळी गोष्ट. म्हणून सद्गुरूंनी आपल्याला कधी बोलले नाही मी सांगतोय, म्हणजे मी सांगतोय शब्द असेल, पण मी हे निर्माण केलं असं नाही म्हणत. ते हे जीवनविद्येने सांगितलेलं आहे. हे असे बऱ्याच वेळा त्यांचं वाक्य आहे, हे जीवनविद्या सांगते, जीवनविद्या अशी सांगते, जीवनविद्या तशी सांगते. म्हणजे काय? जीवनविद्या म्हणजे दिव्य प्रज्ञाशक्तीतून ते आलेलं आहे. परत ते लक्ष, जीवनविद्याचा अर्थ पण लक्षात घ्या. ज्या वेळेला आपल्या ठिकाणी ही प्रज्ञाशक्ती जागृत होते, दिव्य प्रज्ञाशक्ती, तेव्हा हे ज्ञान अनुभवता येते. म्हणून इथे दिव्य प्रज्ञाशक्ती प्रगट झाली पाहिजे आणि प्रत्येकाकडे आहे, झोपलेली आहे, एवढंच. झोपलेली आहे ना, ती प्रगट झाली की तुमचं काम झालं. मग तुम्हाला इथे यायची गरज नाही. कळलं? परब्रह्म स्वरूप सद्गुरु पै माऊलींच्या कृपेने प्रसवलेल्या प्रबोधनांचे सार ह्या ग्रंथ पुष्पात मांडल्या. म्हणजे हे जे सगळं आहे ते पूर्वी प्रबोधनं जी झालेली आहेत त्या प्रबोधनाचं सार काढलं परत, आणि त्या सार परत आपल्या हातात आपण घेतो आहोत की हे ज्ञान आपल्याला व्यवस्थित कळलं पाहिजे. कारण प्रबोधनामध्ये विषय भरपूर फाकलेला असतो आणि परत आपल्याला नेमकं काय घ्यायचं ते कळलं नाही तर आपण त्या याच्यात परत अडकलेलो असतो बऱ्याच वेळा. प्रबोधन म्हणजे एकदम पटकन सगळं लक्षात येत नाही आपल्याला. सद्गुरूंची पण प्रबोधन आपण पुन्हा पुन्हा ऐकावी लागतात, तेव्हा कुठे थोडं थोडं कळल्यासारखं वाटतं. नाही तर 2 दिवसांनी पुन्हा ऐका, 3 दिवसांनी ऐका, हे आपण ऐकलंच नव्हतं असं वाटतं आपल्याला बऱ्याच वेळेला. असं पण होतं बघा. म्हणून ते पुन्हा पुन्हा ऐकावी लागतात. पण त्याचं हे सार आपण इथे प्रकट केलेलं आहे. गुरु साक्षात परब्रह्म अशा सद्गुरु पै माऊलींना कृतज्ञपूर्वक कोटी कोटी प्रणाम. म्हणजे इथे आपल्याला सद्गुरूंप्रती कृतज्ञता आपण व्यक्त करतो आहोत की सद्गुरूंमुळे हे ज्ञान प्रकट झालेलं आहे. म्हणून ह्या ज्ञानाचा आपण अभ्यास करणार आहोत. परमेश्वराचा वेद, व्यवस्थारूपी परमेश्वर, सहज देव असतची असे किंवा स्वरूप भाव, पुरुष प्रकृती, दृश्यादृश्य, गुणाचे गणित, साधनेचे गुपित, साधनेचे महत्व, साधनेची सिद्धता अशा दिव्य ज्ञानपुष्पांचा हार सत्साधकांना समर्पित आहे. म्हणजे हे सगळं ज्ञान आहे या पुस्तकामध्ये, ते आपल्याला तो हार गाळ्यात घालून घ्यायचा आहे. सत्साधकांसाठी तो हार दिलेला आहे पुष्प. कळलं ना? एकांत साधनेतून स्वरूपाची अनुभूती प्राप्त होत असते. आता एक लक्षात, साधना का करायची तर त्या स्वरूपाचा अनुभव तिथे, सत्य अनुभव तिथे एकांत साधनेमध्ये होतो. साधना म्हणतो ते एकांत साधना. म्हणजे नाही अशा ठिकाणी जेव्हा आपण असतो तर ती असते ती एकांत साधना असते. आणि त्या एकांत साधनेमध्ये स्वरूपाची अनुभूती घेता येते.
तर जागृतीमध्ये सामाजिक व्यावहारिक जीवन आनंदाने जगण्यासाठी स्वरूपानुभूतीच्या अधिष्ठानावर स्वरूपानुसंधान प्राप्त होण्याची नितांत आवश्यकता असते. म्हणजे दोन गोष्टी आहेत. एका बाजूने साधना हवी, तिथे जी अनुभूती आली आणि त्या अनुभूतीतून व्यवहार करताना सर्वांशी संबंधित होताना ते अनुसंधान त्या अनुभूतीचं असलं पाहिजे. काल्पनिक अनुसंधान घ्यायचं म्हणत नाही. तिथे जे जे तुम्हाला अनुभवला आलंय त्या अनुभवाच्या अधिष्ठानावर तुम्हाला प्रत्येक साधकाला स्वरूपानुसंधानातून जीवन जगण्याचं म्हणजे आहे फळ. मग सांग ना, साधं जीवनाचं फळ काय हे जर अनुभवायला लागलं तर मग ते आता आपण नाही तिथे लेवलला. आता आपल्याला ते अनुभवण्याचा अभ्यास करायचा आहे. सत्साधकासाठी तो अभ्यास आहे. तो अभ्यास केला तरच ते शक्य आहे. म्हणून शाळा कॉलेजपेक्षाही हा अभ्यास फार कठीण आहे. शाळा कॉलेजमध्ये तुम्ही घोकमपट्टी केलं परीक्षेच्या अगोदर, तशी उत्तरं लिहिली किंवा कॉपी करायला मिळाली तर आपण पास होतो. इथे कॉपी करून पण पास होणार नाही, घोकमपट्टी करून पण पास होणार नाही. कारण इथे परीक्षक पण आपण आणि स्वरूप पण आपणच असतो. आपणच आपल्याला पास करू शकत नाही. लक्षात आलं. म्हणून स्वरूपानुभूतीच्या अधिष्ठान म्हणजे आपल्याला जागृतीमध्ये हे सतत अनुभव असला पाहिजे आणि त्या अनुभवातूनच आपल्याला जीवन जगायचं आहे हे लक्षात ठेवा. म्हणजे आपण आता असं करतो का, असं प्रत्येकाने स्वतःला प्रश्न विचारला तर आपल्याला उत्तर येईल नाही नाही असं नाही होत, आता आपल्याला केलं पाहिजे. प्रामाणिकपणे असलं तर सांगायला पाहिजे. आणि मनात आता तुम्हाला कोण विचारणार नाही, तुम्ही स्वतःलाच विचारायचं, स्वतःलाच सांगायचं आहे की नाही, आपण कुठच्या अवस्थेला आहोत, आपण हे आपल्याला जमत नाही, आपल्याला प्रामाणिकपणे कळलं तर हा बाबा नाही जमत, आता आपल्याला अभ्यास केला पाहिजे. ओके. इष्ट अनिष्ट, अनुकूल प्रतिकूल परिस्थिती घटनांनी भरलेले जीवनचक्र हे प्रत्येक मनुष्याच्या वाट्याला येत असतं. आता प्रत्येक मनुष्याच्या वाट्याला ही सगळी परिस्थिती येते. कोणाला अगदी सगळ्यात चांगलं चांगलं मिळतं असं नाही. रोजच्या जीवनामध्ये वर खाली काहीतरी येतं. काही चांगलं घडतं, काही वाईट घडतं, कोणी स्तुती करतं, कोण निंदा करतं, सगळं होतं. म्हणजे कोणालाच हे चुकलेलं नाही, संतांनाही नाही चुकलं आणि सर्वसाधारण माणसाने चुकलं. कारण हे जीवनाचं राडगाडच असं आहे. त्या प्रत्येक ह्या राडगाड्यामध्ये आपल्याला चांगली वाईट परिस्थिती जीवनात कोणी मोठा माणूस म्हटलं त्या प्रत्येकाला. आता प्रभू रामचंद्र म्हणजे देव असं म्हणतो ना, त्यांनाच केवढी अनिष्ट परिस्थिती आली, आपण बरे. मग असं पाप पुण्याचा विचार करा, प्रभू रामचंद्र गेल्याच्या पाप दुःख भरपूर केला असला पाहिजे. पाप पुण्याचा सिद्धांत मांडला. ह्या जन्म आपलं दुःख काय येतं, अशुभ प्रारब्ध येतं. म्हणून म्हणतो ना, अशुभ प्रारब्ध काय, गेल्या जन्मात तुम्ही जे अनिष्ट कर्म केलंय त्याचा तुम्हाला परिणाम हा आहे, असं कर्म सिद्धांत सांगतं. प्रभू रामचंद्रांनी काय काय अनिष्ट केलं असेल गेल्या जन्म देव जाणे, पण ह्या जन्मात ते कसे वागले म्हणून ते प्रभू रामचंद्र. एवढ्या अनिष्ट परिस्थितीतून पण ते कसं वागायचं आहे ते त्यांना कळलं म्हणून ते प्रभू रामचंद्र. तो श्रीकृष्ण. काय कोण कोण आले ना, आपल्या वाट्याला नाही आलं, आपण किती पुण्यवान. लक्षात घ्या. म्हणजे देव कोणाला म्हणतो, जो ह्या परिस्थितीतून जो वर येतो तो देव असतो. अनिष्ट परिस्थितीतून सामोरं जाऊन तो स्वतःला सिद्ध करतो, तेव्हा तो जे देव असतो, तेव्हा तिथे तो अनुभव आहे. देव व्हायला इतकं सोपं नाहीये. कृष्ण देव आहे म्हणून आता पूजा करतो, पण त्याच्या मागे किती अडचणी होत्या, किती भानगडी होत्या बघायला गेलं तर सगळ्या बाजूने होतं. पण त्याने त्याच्यातून निभावून गेला म्हणून तो देव झाला. म्हणून इष्ट अनिष्ट, अनुकूल प्रतिकूल परिस्थिती घटनांनी भरलेले जीवनचक्र हे प्रत्येक मनुष्याच्या वाट्याला येत असतं. म्हणजे ही पहिली वास्तवता लक्षात घ्या. प्रत्येकाच्या वाट्याला चांगली वाईट परिस्थिती येतेच. रोजच्या जीवनात येते. काही कठीण, अतिशय कठीण येईल, अधिक कमी येईल, पण येते. अज्ञानी मनुष्य ह्या जीवनचक्रात गुंतून चक्रम होतो. अज्ञानी माणूस काय करतो, अरे माझ्या नशिबाला जसं आलाय, माझ्या वाट्याला आलाय, ह्याने चुकवलं, त्याने चुकवलं, दुसरा दोष देऊन मोकळे होतो ना. आम्ही बरे होतो, पण ह्याच्यामुळे असं झालं, त्याच्यामुळे असं झालं, ह्याच्यामुळे, हेच सगळं करत. आणि म्हणून त्याला चक्रम म्हटलंय. त्याला कळत नाही ही गोष्ट. तर आत्मज्ञानी साधक स्वरूपानुसंधानातून साक्षी भावाने जीवनचक्रात न गुंतता तृप्ततेने समाधानाने जीवन जगत असतो. ज्यांना हे ज्ञान कळलं तो कसा करतो, त्याला पण सगळं वर खाली होतं. मी म्हटलं ना, श्रीकृष्णाला पण वर खाली बरीच परिस्थिती होती.
श्री प्रभू रामचंद्रांना तशी परिस्थिती, या अनेक संतांना तशी परिस्थिती, त्या तुकाराम महाराजांना काय कमी कटकट होती? ज्ञानेश्वर माऊलींना बिचारांना काय सगळे कधी डोक्यावर घेऊन नाचत होते काय? कोणच बघत नव्हते. सगळी वाईट परिस्थिती होती सगळ्यांना. पण तिथेही ते कसे वागले? तर आत्मज्ञानी साधक स्वरूपानुसंधानातून साक्षी भावाने जीवनचक्रात न गुंतता तृप्ततेने समाधानाने जीवन जगतात. लक्षात घ्या, एक एक शब्दाचा अर्थ घ्या. कशात गुंतत नाही म्हणून दुःखी होत नाही, पण अनुभवत असतात म्हणून सुखी असतात, समाधानी असतात. त्यांना कसला अनुभव असतो? जे सत्य आहे त्याचा अनुभव असतो. म्हणून त्यांना ह्या गोष्टी सगळ्या असत्य वाटतात. येतात जातात, जाऊ दे, आपण ट्रेन मधून चालतोय, बाजूला झाडं पडतात मागे ना, आपली गाडी पुढे पडते, आपण काय म्हणतो? झाडं बघा कशी मागे पडतात. झाडे मागे पडत नसतात, आपणच पुढे पडत असतो. ही जशी कल्पना आणि सत्यामधली जी खरी गोष्ट कळली, तरी अशाच पद्धतीने ही परिस्थिती म्हणजे ही झाडं पडतात अशी असते. येणार जाणार परिस्थिती, त्याच्यात अडकत बसायचं नाही. ती मागे जाणार, आज आहे ती उद्या वेगळी असणार, म्हणून तिथे अडकू नका. तुम्हाला आनंदाने कसं पुढे जायचं हे शिकण्यासाठी हा परमार्थ आहे. सगळ्या परिस्थितीतून उपाय शोधून पुढे जायचं आहे. नुसतं पळवाट पण नाही, जाऊन दे पण नाही. प्रत्येक परिस्थितीत आपल्याला पुढे कसं जायचं हे ज्ञान आपल्याला झालं की आपोआप आपण शांत होतो, आपोआप आपल्याला आनंद मिळतो, आपोआप आपल्याला समाधान मिळतं. प्रत्येक परिस्थिती कशी पुढे सामोरं कसं ते कळलं पाहिजे. बदलणं न बदलणं त्या परिस्थितीवर अवलंबून असेल. सगळ्याच परिस्थिती आपल्याला बदलता येतील ह्याची गॅरंटी देता येत नाही, पण आपलं मन मात्र आपल्याला बदलता येतं. एखाद्याने तुमच्याकडनं 25 हजार रुपये घेऊन गेला, आधी थँक्यू म्हटला आणि 3-4 महिने तोंडच नाही दाखवला की आपली मनस्थिती बिघडते. अरे आता देतोय की नाही असं होतं ना. आता देतो नाही म्हणता आपण किती अनिष्ट चिंतन करून टाकतो, किती त्याला वेडवाकडं बोलतो, किती त्याच्या मागे लागतो, असं सगळं होतं ना. मग चक्रम होतो ना, आपण चक्रम होतो का त्यावेळेला? देत नाही म्हणजे काय, देत नाही म्हणजे असं करूया तसं करूया. आत्मज्ञानी माणूस असेल तर काय करेल? चक्रम नाही होणार. दिलेस ना, जाऊ द्या, दिले आता तुला परत मागे घ्यायची काय गरज आहे का? अडकला नाहीस तर दुःखी होणार नाही. 25 हजारामध्ये अडकलास तर दुःखी होशील. अरे गेले माझे पैसे असं करतो की नाही आपण? बरेच वेळा रडत बसतो आपण. बऱ्याच वेळा किती 2 वर्षापूर्वी बिल्डरने आम्हाला असं फसवलं म्हणून रडतो की नाही आपण? काय बिल्डर पैसे घेतात काहीच करत नाहीत. म्हणून इथे जे सत्य काय आहे ते अनुभवा. गेलाय घेऊन गेला, सत्य आहे ते. येईल तर येईल. एकदा दोनदा विचारलं, कधीतरी विचारलं, हरकत नाही, विचारू नये असं नाही, पण रडू नका मनात. तिथे आपल्या मनस्थिती बिघडली की गेलं कामाचं. परिस्थितीचा स्वीकार. एक लक्षात ठेवायचं, आपलं त्यामुळे काही कमी होत नाही हे लक्षात घ्या. आपल्याला वाटतं आपण खूप काहीतरी नुकसान झालं, हे झालं, तसं वाटत असतं. म्हणून देताना आधी ठरवा, गेलं दिले तर असे द्या, परत नाही मिळालं ते चाललंय, हरकत नाही. कळलं? दिले तर त्या माणसाचं कृतज्ञतेने थँक्यू म्हणा त्याला, अरे बा दिलेच थँक्यू, कळलं? पण नाही दिले तर विसरून जा. जमेल का बघा म्हटलं. हो म्हणताय तुम्ही, हे जमत नाही म्हणून चक्रम होतो आपण. कळलं? असो. शुभ अशुभ प्रारब्ध व नियतीच्या द्वारे हे जीवनचक्र प्रत्येक व्यक्तीच्या, समाजाच्या, राष्ट्राच्या वाट्याला येत असतं. म्हणून प्रत्येक अनिष्ट परिस्थिती आणि चांगली परिस्थिती हे आपलं प्रारब्ध असतं किंवा नियती असते. चांगली परिस्थिती आली आपलं शुभ प्रारब्ध आहे, शुभ नियती आहे, चांगलं आहे. पण वाईट परिस्थिती आली ते सुद्धा आपल्याच कर्मातून आलेली आहे, हे पक्क लक्षात ठेवतो. अशुभ प्रारब्ध आणि अशुभ नियती म्हणजे आपला ह्या जन्मात कर्म चुकता निर्माण करत असतो, त्याच्यामुळे वाईट आपल्याला परिस्थिती येत असते. किंवा आपण चांगलं कर्म केलं तरी आपल्या वाट्याला वाईट परिस्थिती आली, त्याचा अर्थ आपलं पूर्वीचं अशुभ प्रारब्ध आपल्या वाट्याला येत असतं. म्हणून कोणाला दोष न देता आपलं कर्म सुधारण्याचा प्रयत्न करतात. ते त्याला परिस्थिती सुधारायला काय केलं पाहिजे? कर्म आता सुधारा, परत कर्म, परत सत्कर्माचं म्हणजे स्वरूपानुसंधान आणि त्याच्यातून सर्वांच्या भल्याचं चिंतन जेव्हा सुरू होतं तर परत शुभ नियती तयार व्हायला लागते. चक्र अशी फिरतात. तिथे परिस्थिती बदलायला जायचं नाहीये,
आपली मनस्थिती बदलायची सुरू करा. आपल्या मनस्थितीला चालना द्या की ते शुभ कर्म कसं झालं पाहिजे, ते सतत शुभचिंतन कसं झालं पाहिजे, सतत सर्वांचं भलं कसं झालं पाहिजे. हे जेव्हा करायला लागतो ते शुभ नियती घडते. म्हणून एका ठिकाणी गेलेले पैसे दुसरीकडे मिळू शकतात. त्यानेच दिले पाहिजे असं कशावर, तुम्हाला मिळण्याशी संबंध आहे ना, दुसरीकडे कुठून तरी मिळू शकतात. म्हणून हे सगळं चक्र आहे जीवनाचं. म्हणून ह्या जीवन चक्रामध्ये आपल्याला गुंतायचं नाहीये, फक्त ते बघायचं आहे आणि त्याच्यातून आपण त्याचा उपाय शोधायचा आणि चांगलं सत्कर्म झालं पाहिजे. म्हणून कोणी काहीतरी वाईट केलं म्हणून त्याला दोष द्यायच्या मागे लागायचं नाही. परत ते लक्षात मग बऱ्याच वेळा होतं म्हणजे ह्याच्यामुळे झालं त्याच्यामुळे आपण सांगत सुटतो. तसं नसतं. हे आपलं अशुप्रार्थ म्हणून आपल्याकडेच कबूल करा. बाबा आपलं अशुप्रार्थ आपल्याला माहित नाही पण झालेलं आहे. ओके, म्हणून तिथे रागवायचं कारण नाही, चिडायचं कारण नाही. म्हणजे जे व्यक्तीच्या पण येतं, समाजाच्याही वाट्याला येतं. ज्या लढाया होतात त्या समाज काय मारामाऱ्या होतात, दंगली होतात, त्या समाजाला दुःख कुठून येतं? सामाजिक सामूहिक मनातून ते तयार होतं. ती वाईट परिस्थिती सामाजिक सामूहिक असतं आत्मन अंतर्मन, म्हणून सामूहिक अंतर्मन म्हणतो ना आपण त्या गोष्टी. राष्ट्राच्या अपेक्षा सुद्धा तेच आहे. आता मोठमोठ्या राष्ट्रांमध्ये लढाया चालू आहेत, किती उद्ध्वस्त झाले, बिल्डिंग बॉम्ब हल्ले झाले, सगळं झालं. गाझापट्टीमध्ये बघाल तर अगदी उद्ध्वस्त झालं. आता ते त्या सामूहिक अंतर्मनाच्या ठिकाणी असलेल्या दुष्कर्माचं ते अशुभ प्रारब्ध त्यांच्या वाट्याला आलं. म्हणजे राष्ट्राच्या वाट्याला येतं, समाजाच्या वाट्याला येतं आणि व्यक्तीच्याही वाट्याला येतं. म्हणजे कोणालाही त्याची सुटका नाही. जीवनचक्र आहे हे, जीवनचक्र आहे. याच्यातून तुम्हाला मार्ग कसा काढायचा हेच कळलं पाहिजे. कुठे सामोपचाराने वागलं पाहिजे, कुठे लढाई केली पाहिजे, कुठे लढाई करता कामा नये. शक्यतो सत्कर्म कसं झालं पाहिजे हे प्रत्येक व्यक्तीने स्वतःला ठरवायचं. म्हणून सत्कर्माशिवाय दुसरा पर्याय नाही. ढोबळ मला नाही कळलं ना, सत्कर्म करत राहा. लोकांना जितकी आपल्याकडे मदत करता येईल, काय म्हणजे मी नाही ठिकाणी मदत, पैशाची मदत असं म्हणत नाही मी, जे आहे तुम्हाला कुठे मार्ग दाखवता येतो, कुठे हे जा ते जा करतो. गरीब माणसांना पण म्हणजे आजारी माणसांना आपण हात लावतो, मदत करतो. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यातून आपलं शुभ कर्म सुरू होतं. आणि सगळ्यात तुम्हाला शुभनीती घडवायची तर हे स्वरूपानुसंधानाचा अभ्यास जेवढा करायला लागाल तितकी शुभनियती घडायला लागेल. लक्षात घ्या, ही शुभनियती घडण्याचा सर्वात उत्तम उपाय म्हणजे स्वरूपानुभूती येणं. म्हणजे चैतन्य स्वरूपाचा अभ्यास जितका आपण करायला लागो तितका आपलं सत्कर्म व्हायला लागतं. सगळ्यात महत्वाचं हे का सांगतो मी, कारण इतर परोपकाराच्या गोष्टी केल्या ते चांगल्याच आहेत, वाईट काहीच नाही. बाबा आमट्यांनी एवढ्या लोकांचं बरं केलं, खूप मोठं पुण्यवंत कर्म, अशी मोठमोठी कर्म करणारे लोक आहेत. पण सगळ्यात पुण्यकर्म कोणतं, तर आपल्या ठिकाणी असलेल्या ह्या चैतन्य स्वरूपाचा अनुभव घेणं हे सर्वात मोठं शुभनियती घडवणारं आणि शुभ प्रारब्ध आपल्या वाट्याला येणारं चक्र आहे. त्याला म्हणतो आपण सुदर्शन चक्र. कळलं? सत्कर्म म्हणजे हा अभ्यास का केला पाहिजे, हे जे अभ्यास करतात त्यांच्या वाट्याला असलेली जी परिस्थिती ती येत जाईल, पण ह्यांना काही फरक पडणार नाही. ते सहजपणे त्याच्याकडून पुढे जातात. असा कळलं? स्वरूप अनुसंधानातून अखंड सत्कर्माची कास धरणे हा त्यावर उत्तम उपाय आहे. म्हणजे आता जे सांगितलं सत्कर्म आपल्याला व्हायला पाहिजे, हाच एक विचार करायचा. कधी असं वाटतंय मनासारख्या गोष्टी घडत नाही, काय घडत नाही, तर आपल्याकडनं सत्कर्म कसं होईल. म्हणजे आधी एक तर स्वरूपानुभूतीचा अभ्यास कर, नामस्मरणाचा अभ्यास, स्वयंस्मरणाचा अभ्यास ह्या तर केलाच पाहिजे. त्याचं मन शांत होतं. आणि जितकं आपण सगळ्यांशी चांगले कसे वागू इथे आपलं लक्ष ठेवा, कोणालाही दुखवायचं नाही. कर्म स्वातंत्र्याचा योग्य उपयोग करून तृप्त समाधानी जीवन जगण्यात जीवनाची कृतार्थता आहे. म्हणजे सगळ्या जीवनात कृतार्थता कुठे आहे, ते ह्या अंगाने आहे. म्हणजे हे सगळं सार आहे. पुस्तक पुढे आपण वाचलं नाही, अजून सुरुवात करतोय, पण ही सगळं आपली मनोभूमिका ही तयार व्हायला पाहिजे. याच्या मागे हे का करायचं आपल्याला. ही ग्रंथ पुष्प निर्मिती परब्रह्म स्वरूप सद्गुरूंनीच करून घेतली असल्याने प्रगट व गुप्त रूपाने ज्यांनी मदत केलेली आहे त्यांच्याविषयी कृतज्ञता सदैव राहील. म्हणजे ह्या पुस्तकासाठी अनेकांनी मदत केलेली आहे. कोणी प्रगटपणे केली आहे, कोणी अप्रगटपणे केली, सगळ्यांची याच्या मागे मदत आहे. म्हणून त्यांच्या सर्वांबद्दल कृतज्ञता. सद्गुरु कृपेचा त्या सर्वांवर सद्गुरु कृपेचा वर्षाव हो, त्यांना स्वरूपानुसंधान प्राप्त हो, ही परब्रह्म स्वरूप सद्गुरु चरणी प्रार्थना. तसेच सद्गुरु प्रति प्रेमभावातून विशेष आपुलकीने ह्या ग्रंथपुष्पाच्या निर्मितीस विशेष हातभार लावलेले सतीश गुराम
व सौ रजनी गुराम यांना कृतज्ञपूर्वक नमस्कार. त्यांची पारमार्थिक प्रगती कृतज्ञतेने होत राहो ही परब्रह्मस्वरूप सद्गुरूचरणी प्रार्थना. म्हणजे सर्वांचं भलं व्हावं हा त्याच्या मागचा आपल्या ठिकाणी तो भाव असला पाहिजे. या ग्रंथ पुष्पाच्या प्रकाशनाची जबाबदारी शशिकुमार संभू यांनी कुशलपणे घेतलेली आहे. म्हणजे पुस्तक बघितल्यावर कळेल आपल्याला त्यांनी किती सुंदर उत्कृष्ट असे ग्रंथ त्यांनी हे केलेलं आहे, त्यांच्या प्रयत्नाने निर्माण झालेलं आहे. त्यांच्या प्रती मनपूर्वक कृतज्ञता. त्यांचे कल्याण हो ही परब्रह्मस्वरूप सद्गुरूचरणी प्रार्थना. आणि मग आपण जी नेहमी या क्षणी एकच मंगल भावना आहे, प्रार्थना आहे. उद्धारा जगतधारा देई सर्वासावर स्वरूपानुसंधानी चित्तरमो निरंतर. काम क्रोधादी कथारा मिळो नच अंतरी अखंडित वसो चित्ती तूच अनंता सर्वांतरी. सगळीकडे अनंत स्वरूपच प्रत्येकाच्या हृदयात म्हटलं की कोणावर रागवणार तुम्ही? रागवता येईल का? पण आपल्या लक्षात नाही म्हणून रागवतो. म्हणून अनुभव काय घेतला पाहिजे? प्रत्येकाच्या हृदयात ईश्वरी शक्ती नांदते. हे पक्क झालं तर तुम्हाला रागच येणार नाही कोणाचा. राग येतो म्हणजे काय आपण विसरतो. कळलं ना? मी माझे मावळो सर्व तू तुझे उगव आता मी तू पणा जगन्नाथा हो एकची तत्व. तू पण नाही आणि मी पण नाही. कोण आहे ते चैतन्य स्वरूप आहे. आणि हे चैतन्य स्वरूपाचा स्मरणाचा अभ्यास आपल्याला आता फक्त मनोगत आहे. आता मनोगतच एवढा वेळ लागत होता ग्रंथ मला माहिती नाही किती वेळ होईल. आता हे तुम्ही पुन्हा वाचताना तुम्हाला हे सगळं लक्षात आलं पाहिजे. आता सगळ्यांच्या लक्षात आलं मी काय काय सांगितलं की कठीण झालंय, समजलंय ना? तसं काय कठीण वाटलं तर सांगा. असं काय नाही. प्रत्येकाचं ऐकण्याची कुवत किंवा समजून घेण्याची कुवत वेगळी वेगळी असू शकते. म्हणून हे पुन्हा पुन्हा वाचा. म्हणजे मनोगत पासून सुरुवात का केली? मनोभूमिका आपली तयार झाली पाहिजे की हे नेमकं मी वाचतोय ते कशासाठी वाचतोय, का वाचतोय. म्हणून आपलं परत एक लक्षात ठेवा, आपल्या जीवनाचं प्लॅनिंग म्हणजे नियोजन आपणच करायचंय. आता हे सत्साधकाच्या दृष्टीने सांगतो. आता परत नियोजन कसं करणार की आपल्याला आधी गोल काय आहे? आपल्याला स्वरूपानुसंधान झालं पाहिजे आपल्याकडनं. हा आपला गोल आहे, ध्येय. गोल म्हणजे ध्येय. आता हे ध्येय सतत लक्षात ठेवलं पाहिजे. रोज मला स्वरूपानुसंधान व्हायला पाहिजे, मला हे दिव्यत्वाची अनुभूती यायला पाहिजे, त्याच्यातून माझं कार्य सगळं झालं पाहिजे. हे रोज चिंतन करा. विचार तसा जीवनाला आकार. म्हणजे पहिलं तो म्हणजे त्यासाठी तळमळ पाहिजे आणि ते करण्यासाठी परत प्रयत्न पाहिजेत. म्हणून प्लॅनिंग केलं पाहिजे. प्रयत्न कसे केले पाहिजेत? साधना ही आपल्याला केलीच पाहिजे. वेळ मिळत नाही हे सत्साधकाने बोलण्याची गोष्टच नाही. प्रायोरिटी कशाला द्यायची? साधनेला. बघा सत्साधकाने महत्व कशाला दिलं पाहिजे? आपल्याकडनं ही साधना झालीच पाहिजे. सगळं कार्य करायचं का घरचं बाकीचं जीवनातलं संसाराचं कार्य कुठे सोडायचं नाहीये. पण ह्यासाठी वेळ आपल्याला आपणच काढायचं. त्यासाठी नियोजन पाहिजे, प्लॅनिंग पाहिजे, नाही तर नाही जमणार. आपण रोज 8 वाजता उठत होतो, जरा 7 वाजता उठा. 1 तास त्याच्यासाठी द्यायला अगोदर उठा. इथे थोडं आपणच आपल्याला ऍडजस्ट केलं पाहिजे. काही लोकांना म्हणतात रात्री उशिरा काम करतात, हे करतात, मग सकाळी उठता येत नाही. पण उठायची वेळ अशी ठेवा की त्यासाठी 1 तास आपल्याला साधनेसाठी देता आला पाहिजे. नियोजन म्हटलं, नियोजन पाहिजे. बरं, आज आपण जे जे करणार आहोत ते सतत करायचं हेही तिथे सतत चिंतन पाहिजे. म्हणून चिंतन पाहिजे, स्मरण पाहिजे, नियोजन पाहिजे. प्रत्येक वेळा बोलताना या स्मरणातून बोलतो की नाही ते लक्षात घ्या. हे सगळं केलं तर हे सगळं साध्य होईल. ते म्हणा इथे ऐकलं, 2 दिवस बसलो, छान वाटलं, घरी गेलात, विसरलात की परत एरे माझ्या मागल्या. कळलं? एरे माझ्या मागल्या होता कामा नाही. इथे एरे सद्गुरूच्या मागल्या. कळलं? सद्गुरूच्या मागे मागे म्हणजे सद्गुरू बरोबर चालायचं ना. कळलं ना? सद्गुरूंनी जे सांगितलंय त्या मार्गदर्शनामुळे आपल्याला चालायचंय. म्हणून व्यक्तिगत पातळीवर असलेल्या सगळ्या आपल्या भावना, आता काय महत्व सांगतो, व्यक्तिगत पातळीवर असलेल्या सगळ्या भावना सद्गुरूंना देऊन टाका आणि कोरे व्हा.
मी असा आहे, मी तसा आहे, मला हे असं जमतं, मला हा आवडतो, मला ते आवडत नाही, माझ्या अशा भावना आहेत, तशा भावना, या सगळ्या सद्गुरूंना समर्पित करा. करता येणार नाही. करता येणार नाही, पण सांगत तर राहा, बोलत तर राहा ना, मी समर्पित आहे, मी समर्पित आहे, मी समर्पित आहे. बोला ना, हळूहळू जमेल, लगेच काय जमणार नाही. कारण अहंकार इतका घट्ट असतो, तो भल्या भल्याना तोंड घाशी पडतो. आपली काय अवस्था. रावणाला पण अहंकार झाला म्हणून घसरला ना. रावण पण तपश्चर्या करणार होता, लहानसान माणूस नव्हता तो. अतिशय विद्वान, अतिशय शूर, संगीत कला प्रेमी, सगळे चांगले गुण होते, पण एकच अहंकार झाले, खाली आला. राम आणि रावणामध्ये रामाचा काय जय झाला, कारण त्याकडे अहंकार नव्हता, ह्याच्याकडे अहंकार होता म्हणून तो हारला. बाकी दुसरं कारणच नाही. आलं लक्षात मी काय. पांडव आणि कौरव, पांडव का जिंकले, कौरव का हरले. कौरव अहंकाराच्या मुळे हरले, पांडव श्रीकृष्णामुळे तरले. म्हणजे तो अहंकार धरला नाही, श्रीकृष्णामुळे होतं, श्रीकृष्णामुळे होतं एवढंच विचार केला म्हणून तरले. आपल्या जीवनात सुद्धा हे सगळं सद्गुरु कृपेमुळे चाललेलं आहे, सद्गुरु कृपेमुळे चाललंय. ही जेव्हा भावना निर्माण होते तेव्हा पहिला अहंकाराला ठेच मिळते. याच्यातून काय नेमकं आपण सद्गुरूंचं मोठे पण करत नाहीये, आपण आपल्यालाच सुधारण्यासाठी सद्गुरूंचा हात धरतोय, की सद्गुरूंचं सतत स्मरण करतोय, सद्गुरूंना शरण जातोय. का की तिथे आपला अहंकाराला ठेच द्यायचे. तो अहंकार असा जात नाही अजिबात. किती प्रयत्न करा तो जात नाही, शेवटपर्यंत असतो. मग तुम्ही आता काय करायचं, असू दे त्याला, सद्गुरूचा हात धरा, हळूहळू ते आपोआप बाजूला होईल. कळलं ना. की तिथे म्हणून सद्गुरू भक्ती श्रेष्ठ म्हणतात, ती त्यासाठी असते. पण श्रेष्ठ म्हणजे नुसतं सद्गुरूंची पूजा करणं म्हणजे सद्गुरू भक्ती नव्हे. सद्गुरू जे ज्ञान देत आहेत, सद्गुरू जे मार्गदर्शन करतायत, सद्गुरू जे सांगतायत असंच करा, तर तसंच केलं पाहिजे. मग काही वाईट परिणाम, चांगला परिणाम नंतर पुढचा पुढे. सद्गुरूंनी सांगितलंय, मग मला तसंच केलं पाहिजे, हा दृढ निश्चय असला पाहिजे. समजलं ना. म्हणजे इथे इतका दृढ निश्चय आपल्याकडे होईल तेव्हा ही प्रगती होईल. म्हणजे आपल्याला प्रगतीसाठी काय काय केलं पाहिजे ते सांगतो. तुम्ही सगळे सत्साधक आहात, काळजी करू नका. पण हे सगळं आपल्याकडे, हे सगळे गुण आपल्या प्रत्येकाकडे आले पाहिजेत. आपल्या भावना, धारणा, कल्पना, अहंकार सगळं जे जे आहे ते सद्गुरूंना अर्पण करा. पैसे देऊ नका, पण अहंकार द्या. कळलं ना. कल्पना, भावना काय ठरलेल्या असेल, आपल्याला निर्णय अनुभव असतात, नाही असं नाही, अनुभव आहेत, जग आपले असे अनुभव आहेत. त्याच्या तिथे सद्गुरू पुढे समोर गेल्यानंतर हे सगळं बाजूलाच गेलं पाहिजे आणि सद्गुरू जे सांगतात तेच आपल्याकडनं झालं पाहिजे. ते जर जमत नसेल तर परत सद्गुरूंना विचारलं पाहिजे, पुन्हा पुन्हा ते केलं पाहिजे. तो प्रयत्नातूनच ही प्रगती होते, आपोआप प्रगती होत नाही. म्हणून आतापर्यंत जे वाचलं, पुन्हा तुम्हाला वेळ मिळता वाचा. पण आता मी जे सांगितलेलं आहे तुम्हाला पुन्हा, काय कुठे लक्ष ठेवायचं, सत्याकडे लक्ष. सत्य काय, जेवण दिसतं, जेवण सत्य की असत्य आहे, सत्य. नमस्कार करा, काय असेल ते घ्या, नमस्कार करून घ्या, बघ ते सत्य आहे. आणि तुम्ही जेवता तेही सत्य आहे. कळलं ना. सगळं गोष्टी सत्य काय, सत्य काय ह्याचा विचार करा, म्हणजे सत्याकडे लक्ष जाईल. आतापर्यंत आपण कल्पनेतून बऱ्याच गोष्टी करतो, कल्पनेतून बघितलं. बघा तुम्ही, जास्तीत जास्त कल्पना असतात आपल्या, आणि म्हणून जे अनुभवतो आहे ते सत्य आहे आणि ते चैतन्य आहे. 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. अनुभवताय, तुम्हाला अनुभवला आलं, काय अनुभव आलं, हवा सुटली आहे चांगली, पंख्याखाली हवा बसला म्हणजे वारा येतोय की नाही, अनुभव आहे. दिसत नसला तरी तो अनुभव आहे ना, ते सत्य आहे. आता ही गोष्ट करायला काय मोठं कठीण करावं लागतं का, नाही. म्हणून जे जे दिसतं, जे जे अनुभवता येतं ते ते सत्य आहे. ह्या सत्याचा अनुभव घेऊन पुढे चला. त्याला सामोरं लक्षात घ्या. काही लपवालपी नाही की काही नाही, की त्याला तोंड लपवायचं काहीच कारण नाही. जे सत्य आहे ते अनुभवायचं आणि ह्या सत्याचा शोध ह्या प्रत्येक स्टेप मध्ये घ्यायचा प्रयत्न करा. शेवटी कोण बघतं, जो अनुभवतो तोच सत्य, त्याला सत म्हणतात. आणि ते सत म्हणजेच तेच मी म्हणतो तेच सत आहे, पण ते मी म्हणताना देव मी म्हणतो म्हणून गोंधळ आहे. कळलं. तर त्यामुळे आजचं जे आता आपली सुरुवात आहे, ती सुरुवात पुन्हा पुन्हा चिंतनात घ्या. मुद्दामून जर तुम्हाला लिहून घ्यायचं तर मुद्दा वया पण आणायला पाहिजे, कारण जरा थोडा डोक्याला झिंझिण्या आणणारा आहे
असं नाही की पटकन लक्षात येईल, कारण खोल आहे. तर ते लक्षात घेऊन स्वतःला लिहून ठेवा. पुन्हा विचारायला काही हरकत नाही. आज 2.5 दिवस आहेत आपल्याला, 3 म्हणजे रविवारच्या दुपारपर्यंत. तोपर्यंत तुम्हाला सगळी संधी आहे. पुन्हा पुन्हा विचारा, पुन्हा पुन्हा बसा. आणि जास्तीत जास्त काही करत नसेल तर श्वासाकडे लक्ष द्यायला सुरुवात करा. श्वास येतोय जातोय सत्य आहे. हे सतत जेव्हा होईल, म्हणून पाहता डोळे उघडे करून सुद्धा श्वासाकडे पाहायचा अभ्यास करायचा. श्वास येतो जातोय माहिती आहे. प्रत्येक वेळेस खूप लक्ष दिलं पाहिजे असंही नाही, फक्त ते लक्षात घेतलं पाहिजे. लक्ष देणं वेगळं आणि लक्षात घेणं वेगळं. आलं ना? तुम्ही लक्ष द्यायला लागलं तर काही बोलता येणार नाही तुम्हाला, पण लक्षात घेतलं तर सगळं बोलता येतं. आलं लक्षात? लक्षात घ्या, काय श्वास चाललाय लक्षात आहे, आणि हे लक्षात आहे म्हणजे ह्यालाच खरं म्हणजे अनुसंधान. लक्षात असणं म्हणजे अनुसंधान. लक्ष ठेवणं म्हणजे त्याला आपण म्हणतो कॉन्सन्ट्रेट करतो, म्हणतो ना, कॉन्सन्ट्रेट करणं म्हणजे लक्ष ठेवणं. म्हणून लक्ष ठेवायचं म्हणजे कॉन्सन्ट्रेट केलं, आणि लक्षात घेतलं म्हणजे अनुसंधान आलं. म्हणून लक्ष कुठे पाहिजे? चैतन्य स्वरूपाचं हे लक्ष. पण ते कळण्यासाठी आधी सत्य काय स्वतःला मेंदूला चालना द्या. सत्य आहे, त्या सत्याचा आपल्याला वेध घ्यायचा आहे, सत्याचा अनुभव घेत घेत जीवन जगायचं आहे. तेव्हा खरं अनुसंधान आपल्याकडे प्रगट होईल. सद्गुरुनाथ महाराज की जय. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज.